तुझं नाव जरी ऐकलं ना तरी धडधडायला लागलं रे. आपण डॉक्टरकडे जायचं काय? तू सरळ बोल ना, आय लव्ह यू हाय की नाही? तू समजून घे ना रे दगडू. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. तुझं नाव जरी ऐकलं ना तरी धडधडायला लागलं रे. आपण डॉक्टरकडे जायचं काय? तू सरळ बोल ना, आय लव्ह यू हाय की नाही? तू समजून घे ना रे दगडू. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची खाली मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले आहे. तेथून जाऊन सुद्धा तुम्हाला यूज करू शकता. जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल यूज करायला तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. तर आता सिम्पली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी इथे कॅपकट ओपन करायचंय. कॅपकट ओपन केल्यानंतर आपल्या न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करून जो पण तुमचे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून घेऊन इथून ऍड करायचा. अशा वेळी इथून फोटो ऍड केल्यानंतर इथून तुम्हाला रेशोच ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं. त्यानंतर हा जो फोटो आहे त्यावर क्लिक करून दोन बटन अशा इथून परफेक्ट एकदा सेट करून घ्यायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्याआधी इथे पहिल्यांदा यायचे अशा प्रकारे इथे पहिल्यांदा आल्यानंतर पुन्हा ऍड ओव्हरले वरती क्लिक करून तुम्हाला जो आपण बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे. हा बीट मावडी ते ऍड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करून इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल. थोडं स्क्रोल करून इथून त्या एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे अशा वेळी इथून ऍड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढी ह्या फोटोची लेंथ आहे अशा वेळी न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली इथून बॅक करायचं. ओव्हरलेज ऑप्शन वरती क्लिक करायचंय. आणि हा जो बीट मावडी दिलाय त्यानुसार आपल्याला आहे ना हा जो फोटो इथून कट करायचा. म्हणजे 1 2 3 अशा बीट बदलले जातील. जेथून आपले बीट चेंज होईल इथून आपल्या म्हणजे हा जो फोटो इथून कट करायचा आहे. जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे इथून तुम्हाला हा जो फोटो इथून कट करून घ्यायचा आहे. तर हा जो बीट मावडी त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल थोडं पुढे आल्यानंतर इथून आपले बीट आहे ना इथे चेंज होते. 1 ची 2 होते अशा प्रकारे. तर इथून चेंज होते. तर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. पुन्हा सेम प्रोसेसच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होती बघायची आपल्याला. ते थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली बीट अशा चेंज होते. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचंय. अशा वेळेला हा जो फोटो आहे तुम्हाला शेवटपर्यंत कट करून न्यायचा शेवटच्या बीट मापर्यंत. त्याच्यानंतर हा जो बीट मा व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचा आहे. आणि पुन्हा इथे पहिले इन्व्हिटायचे आल्यानंतर इथे आपल्या परफेक्ट इथे पहिले इन्व्हिटायचे आणि ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला मटेरियलमध्ये हा जो व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथून ऍड करायचा. अशा वेळी हा व्हिडिओ इथून ऍड केल्यानंतर थोडा इथे झूम करायचा आहे आणि सिम्पली वरती न्यायचा. अशा प्रकारे इथून हा जो व्हिडिओ आहे इथून तुम्हाला एकदा परफेक्ट इथून बसवायचा आहे. तर अशा वेळी इथून आपला हा इथून परफेक्ट बसलेला आहे आणि शेवटला पण इथून परफेक्ट आपला आलेला आहे. तर इथे तुम्हाला आता काय करायचं, त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल करू इथे तुम्हाला आहे ना मास्कचा हा जो ऑप्शन आहे मास्क त्यावरती क्लिक करायचे. पहिला ऑप्शन तुम्हाला हॉरिझॉन्टलचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशा वेळ हा जो फोटो म्हणजे व्हिडिओ आहे तो आपल्याला कशा प्रकारे फोटो आणि व्हिडिओ मॅच झाला पाहिजे ते. तर ही जी लेंथ आहे आपली येल्लो कलरची थोडी अशा वेळी खाली आणायची. थोडी लय पण नाही म्हणजे जेथून आपली ही जी लेंथ आहे संपत आहे तिथपर्यंत आणायची. त्याच्या थोडं वर न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो व्हाईट कलरचा बांध आहे त्यावरती क्लिक करू अशा वेळी खाली ओढायचा. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे आपली येल्लो कलरची थोडी वर न्यायची आणि पुन्हा आपल्याला हा जो व्हाईट कलरचा बांध आहे थोडा आपल्या वर न्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपण थोडी अजून येल्लोची लाईन आहे ती वर नेल्यानंतर आता इथून आपला जो म्हणजे व्हिडिओ आहे तो इथून परफेक्ट बसलाय. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथे तुम्ही बघू शकाल की फोटो आणि व्हिडिओ एकदम आपलं मॅच झालेला आहे. हे मॅच झाल्यानंतर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू इथे तुम्हाला हा जो आवाजाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे 0 करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा इथे पहिल्यांदा थांबायचंय आणि ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्याला आता काय करायचं, इथून इमोजी PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ऍड करून ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर इथून परफेक्ट म्हणजे हे जे PNG इथून बसून जाईल. पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ऍड केल्यानंतर
स्क्रीन बरोबर इथून परफेक्ट बसून जाईल. तर हे झाल्यानंतर इथून बॅक करायचंय आणि इथून बॅक केल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कंपोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचंय. आणि आता इथून जे मी इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे. जसं एक इफेक्ट सांगितलं की लगेच तुम्हाला एक इफेक्ट इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट सांगितलं की लगेच तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचे. तर आपण इथून इफेक्ट आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्याला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी येथे आपल्या या फोटोला बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लॉट नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॉट नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर इनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी येथे आल्यानंतर पुन्हा आपल्या कंपोज ऑप्शन वरती क्लिक करून या फोटोला आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटो आपल्या डायनामिक सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा 2 नंबरला इथे मिळून जाईल. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर प्लॉट नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोला आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपले जे फोटो आहेत त्यांना इफेक्ट इथून ॲड होऊन जातील. हे इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर पुन्हा इथे आपल्या पहिले एन्जुटायचे आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शन मध्ये यायचे अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढे आपले पहिले 4 फोटो आहेत त्यांना न्यायची. नेल्यानंतर ऍडजस्टचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करू. इथे तुम्हाला स्पीड आहे ते 10 ठेवायचे सिम्पली अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 2 नंबरचा फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला आहे ते अशा प्रकारे. येथे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, हा जो बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइस मध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 2 नंबरचा फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो आपला 18 सेकंदाचे तिथला फोटो इथे यायचे ज्यातून आपण स्प्लिट केला ते डायरेक्ट 16 सेकंदाचे तिथे आला तरी चालेल. येथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शन मध्ये द्यायचे अशा प्रकारे. येथे आल्यानंतर तुम्हाला ना 8 नंबरला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याची जी लेंथ आहे 16 सेकंदापासून शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचंय आणि स्पीड तुम्हाला इथे 15 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला पुन्हा म्हणजे 18 सेकंद तिथला पुढे त्याच्या यायचे अशा प्रकारे डायरेक्ट थोडं 16 सेकंदाच्या पुढे या जसं येथे आपण आलो तशा. येथे आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना ग्लोइंग स्लाइस मध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 18 सेकंदाचे तिथला पुढे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो 20 सेकंदाचे तिथला पुढे जेथून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे. येथे आल्यानंतर थोडं पुढे जसं येथे आपण आलो तशा प्रकारे. येथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्पार्कचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना कोस्टल स्पार्कचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 20 सेकंदाची तिथला पुढे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन 4 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि सिम्पली इथून ऑल व्हिडिओवरती सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो आपला शेवटून 2 नंबरचा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं जसं ते आपण आलो तशा. येथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइस मध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला आहे ना हॅलो नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हे जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला हा शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.